शख्स नजर आए तो समझ लेना इश्क करने की आदा आ गई आपको। शिकायत और दुआ में एक ही शख्स नजर आए तो समझ लेना इश्क करने की आदा आ गई आपको। उसके बाद में इंतजार जहर है, नजरअंदाजी कहर है। यूं ही तो लोग इश्क को कातिल नहीं कहते मेरे दोस्त। अरे हे मी काय बोलतीये, एकदम शायराना अंदाज झालाय ना। नावच सांगायचं विसरले मी। नमस्कार, मी प्रियंका धारवाले। आपण पाहत आहात MVTV न्यूज आणि MVTV न्यूजचं हे खास सदर व्हॅलेंटाईन डे स्पेशल। आणि या व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी आणखी खास करण्यासाठी आपल्या सोबत आहेत दोन छान छान मित्र। त्यांना आपण भेटणार आहोत आणि प्रेमावरती बोलणार आहोत। प्रेम म्हणजे एक सहवास, प्रेम म्हणजे एक विश्वास, प्रेम म्हणजे जगण्याचा श्वास, प्रेम म्हणजे आयुष्याचा ध्यास, प्रेम म्हणजे स्वतःच्या अस्तित्वाचं सत्य आणि प्रेम म्हणजे सगळ्याचा आनंद आनंद। प्रेम हे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं आणि याच प्रेमाबद्दल आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत। प्रेम काय आहे, प्रेम 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 या सगळ्या विषयांवर आपण बोलणार आहोत आणि आपल्या सोबत बोलण्यासाठी आलेत समीर आणि निलेश। मी एका गार्डन मध्ये आली आहे, स्वच्छ आणि निसर्गरम्य असं गार्डन आहे। या गार्डन मध्ये आपले हे दोन्ही मित्र थांबलेत। चला तर मग आपण त्यांना शोधूयात, नेमके बसलेत कुठे ते। इथे खूप सारी प्रीतवेडी पाखरं आहेत, पण मी कुठल्याही पाखराला हात लावणार नाहीये किंवा कुणालाही डिस्टर्ब करणार नाहीये। बघूयात आपले मित्र कुठे आहेत। चला। अरे दिसलेत मला, परंतु ते आपले समीर आणि निलेशच आहेत का? समीर, हो हो समीर आणि निलेशच आहेत। चला त्यांना भेटूयात, चलो। MVTVचं खास सदर आज व्हॅलेंटाईन डे आणि माझ्यासोबत निलेश आणि समीर आहेत। एक कवितामय आणि संगीतमय असा आपला व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट होणार आहे। मी आपली ओळख करून देते, मी समीर आणि निलेशची। समीर, तुझी ओळख दे। हिने सांगितल्याप्रमाणे मी समीर। मला कविता करणं आणि ते लिहिणं, एकंदरीत मोबाईलमध्ये मी सगळ्या कविता टाईप करून लिहित असतो आणि मग प्रत्येकाला वाचायला देतो आणि त्यांच्याकडचा काही त्यांच्या कमेंट्स असतील त्यांनी मग ते परिपूर्ण होऊन जाते कविता। संगीतमय असा निलेश आपल्या सोबत आहे। मी निलेशची ओळख करून देते। निलेश, नमस्कार, माझं नाव निलेश चंद्रकांत मेस्त्री आणि मी सिंगिंग करतो। मला खूप आवडतं सिंगिंग करायला आणि लव्ह सॉंग्स असतात त्या मला गायला खूप आवडतात। म्हणजे आज आपल्याला भरपूर लव्ह सॉंग्स ऐकायला मिळणार आहेत, प्रेमावरच्या कविता ऐकायला मिळणार आहेत। समीर, एखादी कविता होऊन जाऊयात। ती मोबाईलमध्ये मी लिहिली आहे, मी तुम्हाला वाचून दाखवत होती। सर्वांना आवडेल, म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे प्रेम म्हणजे। तर याच्यामध्ये मी जी आता कविता केली आहे त्याच्यामध्ये सगळे भाव येत आहेत, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचे सगळे भाव या कवितेमध्ये सामावलेले आहेत। तर मी सुरुवात करतो। कवितेचं नाव आहे तूच। तूच भावना, तूच अर्थ, तूच यमक, तूच अलंकार, तूच प्रेम आणि तूच नकार, तूच हृदय, तूच मन, तूच जखम, तूच व्रण, तूच वेदना आणि तूच संजीवन, तूच आनंद, तूच अश्रू, तूच पाऊस, तूच वारा, तूच गारवा आणि तूच गारा, तूच पहाट, तूच दुपार, तूच संध्या, तूच रात्र, तूच अंगण आणि तूच आभाळ छत्र, तूच गाणं, तूच संगीत, तूच स्वर, तूच सार, तूच निर्मळ आणि तूच सूर, तूच आहेस, तूच होतीस, तूच राहणार, तूच फक्त, तूच पूर्ण आणि तूच रिक्त। क्या बात है, खूपच छान। समीरनी त्याची तू आणि तिच्या तूच या कवितेतून त्यांनी पूर्ण खूप सुंदर वर्णन केलं की ती काय आहे। खूपच छान आणि मस्त वाटलं, एकंदरीत सुंदर कविता झाली आहे। एक छोटा गेम घेऊयात आपण इथे, मनातलं ओठात। मी तुम्हाला दोघांना विचारणार आहे प्रेम, तुम्ही फक्त एका वाक्यात मला सांगायचं की प्रेम म्हणजे काय। समीर, प्रेम म्हणजे? प्रियंका, तू बोललीस खरी एका वाक्यात सांग, पण प्रेमाची व्याप्तीच इतकी मोठी आहे ना,
तर मग काय सांगू तुला, प्रत्येक क्षणाला प्रेमाचा अनुभव होत असतो. आता मी मिसळ खायला गेलो, सकाळीच मिसळ खाऊन आलो, तिथे पण मला प्रेमाची ती व्याप्ती कळून आली. मला तर वाटतं, सोज्वळपणे वाटतं की प्रेम म्हणजे फक्त मिसळ. कारण त्या मिसळमध्ये सारे भाव असतात, त्यातला तिखटपणा, त्यातला आंबटपणा, हे सगळं काही त्याच्यात सामावलेलं असतं. तसंच प्रेमात एक म्हणतात ना की मऊपणा असतो, तो त्या पावामध्ये दिसून येतो. म्हणजे जिथे जिथे जाल तिथे फक्त प्रेम. अच्छा, प्रेम म्हणजे मिसळ. क्या बात आहे. निलेश, प्रेम म्हणजे? प्रेम म्हणजे माझ्या लेखी तर प्रेम म्हणजे जिव्हाळ्याचं नातं. म्हणजे त्यामध्ये प्रेम कोणावरही होऊ शकतं, आई वडिलांवरती, एखाद्या प्रिय व्यक्तीवरती, प्राण्यांवरती पण होऊ शकतं. माझ्या लेखी प्रेम म्हणजे जिव्हाळ्याचं नातं आहे. निलेशने सांगितलं की प्रेम म्हणजे जिव्हाळ्याचं नातं, आणि खरं आहे. प्रेम आपल्या आईवडिलांवर असतं, प्रेम आपल्या मित्रांवर असतं, मैत्रिणींवर असतं, प्रेम आपल्या प्रत्येक एका नात्यावरती असतं, प्रेम आपल्या घरामध्ये एखाद्या पाळीव प्राण्यावरती देखील असतं, प्रेम आपल्या अंगणातल्या तुळशीवरती असतं, फुलावरती असतं, प्रेम आपल्या कामावर देखील असतं. प्रेम हे प्रेम असतं, आणि प्रेम हे प्रामाणिक असतं. प्रेम कधी धोका देत नाही, धोका देते ती फक्त वेळ. चला, अजूनही गप्पा मारणार आहोत आपण. प्रेम कसं असतं ना, प्रेम आयुष्यामध्ये सगळ्यांना होतं. प्रेमाला वय नसतं, प्रेमाला सीमा नसते, प्रेमाला कुठलंच बंधन नसतं, ना जातीचं ना वयाचं. परंतु कधी कधी ना जातीचं बंधन आलं की हे प्रेम ना सैराट होतं, आणि मग पुढे काय बरंच काही घडतं. अशाच प्रेमाच्या छान छान गप्पा, गोष्टी, गाणी, कविता आपण आज एन्जॉय करणार आहोत. मला गुणगुणण्याचा आवाज येतोय. निलेश गाणं म्हणतोय. चला निलेश, आता होऊन जाऊ दे. कुठलं म्हणू? तुला जे आवडेल ते म्हण. समीरने आता एक कविता केली, त्याच्यावरूनच मी आता एक सॉन्ग. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदण्या, कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची ओढरा, कधी तू रिमझिम झरणारी बरसात. वा, मस्त. याने पूर्ण निसर्गच आठवून दिलाय मला. समुद्र, लाटा, वारा, खूप छान. तुम्हालाही आठवलं असेल ना कॉलेजचे दिवस, प्रेम. समीर, जेव्हा आपल्या प्रेमाच्या मध्ये वादळ येतात किंवा काही असेच वारे वाहतात, काय आहे का एखादी अशी कविता वादळ वाऱ्याची? तुला मी मगाशीच सांगितलं की कविता कधीही सुचू शकते. जेव्हा तू भीतीमध्ये असशील किंवा आनंदामध्ये असशील तर केव्हाही सुचते. तुला माहिती आठवते का ग ते ओखी वादळ आलं होतं, सगळेजण घाबरून होते, पण मला मात्र एक हळूवार कविता सुचली, तर मी ती तुला दाखवतो वाचून. म्हणजे तो अनपेक्षितपणा आहे जो तिच्यातला आणि त्या पावसातला. म्हणजे कधी येतोय तो पाऊस. तर कवितेचं नाव आहे सेम टू सेम. हा पाऊस आणि ही तू जरा सेमच, दोघांचाही काही नाही नेमच. ना त्याला उन्हाळा अडवत ना त्याला हिवाळा अडवत, येतो सरीवर सरी उडवत, पण तुझ्यासारखं नाही रडवत. तो सोबत घेऊन ओखी, तू ये बनून सखी. तो हल्ली कधी येतो पण तू कधीच नाही. आता तू म्हणशील सेम काय आहे ना, अनपेक्षित पाऊस, अनपेक्षित तू. क्या बात है. ओखीचं वादळ आलं, लोकांनी अफवा पसरवल्या, जुने व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने पाठवली, परंतु समीरने मात्र कविता लिहिली आणि ती आज तुम्ही ऐकलीत. खूप छान, मस्त आपला कार्यक्रम रंगलाय. तुम्ही पाहताय, एन्जॉय घ्या, मज्जा करा, आणि तुम्हीही तुमच्या प्रिय व्यक्तींसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करा. अजूनही आहे, बरंच काही आहे, गाणी आहेत, कविता आहेत. चला ऐकूयात.
समीरने आता जी कविता केली ना खूप सुंदर होती. त्यावरतीच मी बोलतो की वादळ आल्यानंतर ना म्हणजे हे पण आसू पण येतात आपल्या डोळ्यात. म्हणजे एक काही काही संकट वगैरे असतात, काय काय गोष्टी असतात. मग त्याच्यावरती मी एक सॉन्ग म्हणतोय. आसू ही तू हसू ही तू ओढ मनाची निहुरहुर तू रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात. निलेशने खूप सुंदर गाणं ऐकवलंय. टिकटिक काळजात धडधड होतं ना हो प्रेमामध्ये, धडधड होतेच, आठवणी येतात. बघूयात समीरला कधी धडधड झालीये का, टिकटिक वाजते का. समीर कुठेतरी हरवलाय. समीरला आठवण येते आय थिंक. समीर काय करतोयस तू? प्रियंका तुला खरं सांगू का ग, प्रेम होतं मग ती व्यक्ती आपल्यापासून थोडी लांब गेली तर मग त्या आठवणी अशा आपल्यासमोर गोल गोल आपल्या फिरत असतात. मग एक लिहिलं होतं की अशी संध्याकाळ होती आणि तुला मगाशी सांगितलं की असं काही असेल संध्याकाळ. तर मग त्यावेळी मी एक लिहायला बसलो तर मला एक सुचलं ते मी तुला वाचून दाखवतो. त्याच सायंकाळी तू आणि मी एकरस होऊन कितीतरी गप्पा मारल्या, आठवते का ग तुला? एकमेकांना इतके बिलगून बसलो होतो की वारा देखील वळसा घेऊन वाहत होता. ते सगळं आठवते का ग तुला? एकमेकांना एकमेकांच्या डोळ्यात पाहून एकमेकांच्या प्रेमात पडण्याचा तो गोड प्रसंग आपण अनुभवला होता. ते आठवते का ग तुला? मला तर तू टपोरीच म्हणायचीस, माझ्या केसाकडे बघू ना. मला तर तू टपोरीच म्हणायचीस आणि माझ्याकडे पाहून एक गोड हास्य करून पळून जायचीस. ते आठवते का ग तुला? मला तर तू खूप आठवतेस. मला नाही पण माझ्या अश्रूंना उगाच त्रास देतेस, सारखं सारखं बोलावून. दोन्हीकडेही अश्रू अश्रू झालेत. आपण थोडं काही चेंज करूयात का? मूड चेंज करूयात. चला समीर, तूही अश्रूंचं सांगितलं, बाबा तुला आठवण आली, याने टिकटिक सांगितलं. पण प्रेमामध्ये ना कधी कधी आपण खूप शब्द घेतो, वचनं देतो, परंतु बऱ्याचदा लाख प्रेम असून देखील आपली हिम्मत होत नाही की बाई माझ्याशी लग्न करशील का असं म्हणण्याची, किंवा होतही नाही लग्न पण कधी कधी आपली हिम्मतच होत नाही. तर असं काय आहे का तुझ्याकडे की लग्नाची परमिशन मागायला तू गेलास किंवा मित्राने तुझी मस्त खेचली, काय आहे का? तुला सांगतो प्रियंका, जेव्हा मी तिला विचारलं, गमतीनेच विचारलं असं की मला तुझ्या लग्नाला बोलवशील का, तर ती अशी नकळत बोलून गेली, तू नाही आलास ना तर मी लग्नच करणार नाही. मग मला ते त्यातलं कोडं सहजासहजी उलगडलं नाही. मग नंतर घरी येऊन विचार करतो की नेमका यामागचा अर्थ काय. मग मला नंतर समजलं की तिला नेमकं काय सांगायचंय. मग ते असं कधी कधी असं सांगता येत नाही ग लगेच, मग त्यामुळे ना हिंट मिळतात, माहिती आहेत ना तुला, तर तशी हिंट मिळत जात होती एकाकडून असं आहे. अच्छा, म्हणजे मुलींकडून कोणत्या हिंट मिळतात ना ते समीरनी सांगितलंय. समीर, मित्रांमध्ये कशी चर्चा असते रे जेव्हा आपण प्रेमात असतो, मित्र आपले मस्त गप्पा मारतात, काय मित्र काय म्हणतात? तुला एक गंमत सांगू का ग, की जेव्हा मित्रांना कळतं ना की आधीच तिला वहिनी म्हणायला सुरुवात करतात, मग ते मी तिला सांगितलं जेव्हा ती भेटायला लागली मला, आणि मग मी तिला सांगून टाकलं, तुला माहिती आहे की माझे मित्र माझ्या मनातलं जाणतात, माझे मित्र माझ्या मनातले जाणतात, तू हो म्हणण्यापूर्वीपासूनच तुला ते वहिनी म्हणतात. क्या बात आहे. म्हणजे मित्र आधीच बँड बाजा घेऊन तयार असतात आणि संकट काही कधी कधी ही मित्र ही धावून येतात म्हणायला. मित्र हवीत ना आयुष्यामध्ये. प्रेम तर असतंच पण प्रेम मित्रात देखील असतं. खूप छान वाटतंय. हे सुंदर दोन मित्र आहेत, एक लेखक आहे, एक गायक आहे. मस्त छान मैफिल रंगली आहे. आता मी हे जे आहे ना हे मी निलेशकडे देणार आहे. निलेश, सुंदर गाणे. निलेश, आता हे तुझ्या स्वाधीन. थँक्यू. म्हणजे ते मॅशअपच करतो मी. ठीक आहे. पल भर में तेरे हो जाएंगे, कोई इशारा तो करो, तेरे बिन कहाँ और किधर जाएंगे, जरा समझा तो करो, साए से तेरे लिपट जाएंगे, कोई इशारा तो करो, चुपके से नींदों में आ जाएंगे, कोई इशारा तो
करो, रातों से तेरी गुजर जाएंगे, कोई इशारा तो करो, पल भर में तेरे हो जाएंगे, कोई इशारा तो करो, तेरे बिन कहाँ किधर जाएंगे, जरा समझा तो करो, पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता। पहला नशा पहला खुमार, का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अलग वाटे कसे, बंध जुळती हे प्रीतीचे, गोड नाते जन्मांतरीचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. सुपर्ब, खूप छान. निलेशने मस्त मशअप गायलंय, मस्त छान रोमॅन्टिक गाणी झाली आहेत. मस्त वाटते ना तुम्हालाही? परंतु आता दोन्हीही मित्रांना इजाजत द्यावीच लागेल ना. चला अजूनही भेटूयात, यांना काहीतरी सरप्राईज द्यायचं आहे. चला. आपण जन्माला आलो ना तर प्रेम केलंच पाहिजे. आपल्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम केलं पाहिजे. प्रेम प्रत्येक गोष्टीवर करता येतं, परंतु प्रेम करण्यासाठी ना एखाद्या निसर्गरम्य गार्डनची, गड किल्ल्यांची आवश्यकता असते. तिथे आपल्याला आपलं प्रेम व्यक्त करता येतं, म्हणून या गोष्टी गरजेच्या असतात. परंतु जेव्हा आपण ही प्रेमयुगाला जातात, गार्डनमध्ये जातात, तिथे चॉकलेटचे वेफर्स आपल्या प्रेमाच्या धुंदीमध्ये लक्षात राहत नाही की आपण कुठे आहोत, काय करतोय. याकडे जरा लक्ष दिलं पाहिजे, कारण की गार्डन स्वच्छ राहिली तर खरंच आपलं प्रेम सुगंधित राहील. गड किल्ले संरक्षित राहिली तर आपल्याला सांगता येईल की हा आमचा वारसा आहे. त्याच्यावरती आपण नावं लिहितो, झाडांवरती आपण नावं कोरतो. आपलं प्रेम अमर करण्यासाठी नावं लिहायची गरज नसते, ते आपल्या हृदयात हवं असतं. प्रेम हृदयातून करता आलं पाहिजे, प्रेम प्रामाणिक असलं पाहिजे. म्हणून तर मी तुम्हाला सांगतेय, कुसुमाग्रजांची एक कविता आहे, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा नभापर्यंत पोहोचलेलं. प्रेम असं करावं लागतं. प्रेम गड किल्ल्यावर किंवा झाडांवर लिहून होत नाही. आपल्या सोबत हे दोन मित्र होते, समीर आणि निलेश. यांनी हा व्हॅलेंटाईन डे खूप छान केलाय. मस्त दोघांनीही ऐकवलं, तुमचं मनोरंजन केलं, मला छान वाटलं. आता दोघांनाही इजाजत द्यायची आहे. दोघांनाही त्यांची पुढील गोष्टी आहेत त्यात शुभेच्छांसह समीरला आता जाता जाता काही दोन शब्द बोलायचे असतील तर आपण बघूया. समीर. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, की प्रेम कोणावरही करा, पण त्या तुमच्या प्रेमामध्ये विश्वास असला पाहिजे. कारण प्रेमात विश्वास आहे म्हणून विश्वात प्रेम आहे. एका शब्दात सांगितलं, प्रेमात विश्वास आहे म्हणून विश्वात प्रेम आहे. खूप छान समीर, आयुष्यभर असंच प्रेम करत राहा. निलेशने खूप छान गाणी गायलीत. निलेश, तुझे खूप खूप धन्यवाद. कारण की प्रेमाला ना संगीत सूर हवंच असतं. संगीताशिवाय प्रेम कधीच पूर्ण होत नाही. काय सांगशील जाता जाता? मित्रांनो, मी एवढंच सांगेन की तुम्ही आपल्या आईवडिलांवरती पण प्रेम करा. आपल्या आजूबाजूला जे प्राणी असतात, पक्षी असतात, त्यांच्यावर सुद्धा प्रेम करा. आणि तुमची काय पर्सनल जी काय असेल प्रिय व्यक्ती, तिच्यावरती पण प्रेम करा. पण एक गोष्ट लक्षात घ्या की एखाद्या गार्डनमध्ये पण जातो आपण, तिकडे असं म्हणजे गांभीर्याने लक्ष द्या की बाबा ती एखादी गोष्ट करतोय आपण, त्याने इतरांना त्रास होऊ नये. तुमचं प्रेम व्यक्त करा, पण अशा काही गोष्टी करू नका की त्याने इतर लोक डिस्टर्ब होतील वगैरे. आणि आता त्याच्यावरती मी गाणं बोलतो जाता जाता.
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. थँक्यू. खूप छान. या जन्मावर प्रेम करावं. खूप सुंदर. प्रेम ही गोष्ट करण्याची आहे, निभवण्याची आहे. प्रेम निभवल्यानंतर प्रेमात सगळा आनंदच आनंद आहे. दोन्हीही मित्रांनी खूप छान सांगितलं. त्यांना आता मी एक गिफ्ट देणार आहे. माझ्याकडे आहे, माझ्याकडे हे बुक्स आहेत, चंदेरी प्रेमधारा, कवयित्री दीक्षा भारत यांची. आणि यांनी या व्हॅलेंटाईन डेसाठी त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जे मित्र येतील ना त्यांना या माझ्या चंदेरी प्रेमधारा द्या. समीर, आमच्याकडून तुला हे गिफ्ट. निलेश, तुलाही या चंदेरी प्रेमधारा. ही मित्र आपल्याला आज भेटली, आपला दिवस स्पेशल केला, आपला व्हॅलेंटाईन डे खूप सुंदर केला. या दोघांनाही पुस्तकं दिली आहेत आणि हे अशीच या चंदेरी प्रेमधारामध्ये चिंब चिंब भिजू द्यात. मला या क्षणी एक ममता सिंधुताई सपकाळ यांच्या 2 लाईन आठवत आहेत. बर्फ काळीज माझे, नजरेत उन्हाळा, काळजात बर्फ नजरेत उन्हाळा, डोळ्यातून वाहतो अजन्म हा पावसाळा. जेव्हा विरह येतो तेव्हा आपल्या डोळ्यातून पावसाळा वाहतोच. प्रेम खूप असतं, कधी व्यक्त करता येत नाही, कधी निभवता येत नाही, तर कधी कधी बंधनही येतात. प्रेम करत राहा, प्रेम आयुष्यभर करा. आणि अशाच प्रेम करण्याच्या शुभेच्छा देत मी प्रियंका धारवाले. आपण पाहत होतात MVTVचा स्पेशल कार्यक्रम व्हॅलेंटाईन डे स्पेशल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह मी प्रियंका धारवाले आपली रजा घेते. पाहत रहा MVTV न्यूज. नमस्कार.